हॅलो स्टुडंट्स, आपण एक्सरसाइज 2.1 पाहतोय. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आपल्याला सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शोधायचे. ऑफ एन अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, ऑफ एन अँगल इन स्टँडर्ड पोझिशन whose terminal arm passes through the point. टर्मिनल आर्म काय passes through the points 3 - 4. या पॉइंट मधून टर्मिनल आर्म पास होते. आता टर्मिनल आर्म कुणाला म्हणायचंय माहिती आहे ना तुम्हाला? तर हा आपला इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म झाला OA आणि हा OP घेतला आपण, तर हा काय झाला? टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म झाला, हा अँगल थीटा झाला. ज्यामुळे ज्या साइड मुळे जो अँगल तयार होतो त्या दोन साइड मधल्या पहिल्या इनिशियल रेला याला काय म्हणायचं? इनिशियल रे आणि OP ला म्हणायचं टर्मिनल रे. आता इथं काय सांगितलंय? टर्मिनल आर्म पासेस थ्रू द पॉइंट. टर्मिनल आर्म म्हणजे हा कुठून पासेस कुठून होतोय? तर या पॉइंट मधून 3 - 4 या पॉइंट मधून पास होतोय. म्हणजे आता आपला अँगल स्टार्ट केला आपण इथून 0, तर 3 - 4 साधारण कुठे येणार? 3 म्हणजे x ऍक्सिस वरचा अंतर, -4 म्हणजे y ऍक्सिस वरचा अंतर. करेक्ट. हा आपला x ऍक्सिस 1 2 3 आणि हे -1 -2 -3 काय असेल, आणि हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह y ऍक्सिस. आता x कसा आहे? पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथं असणार आहे. हा आपला x म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि y म्हणजे निगेटिव्ह आहे. म्हणजे x पॉझिटिव्ह आहे आणि y निगेटिव्ह आहे. कुठे होते? x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह म्हणजे जातोय 4th क्वाड्रंट मध्ये. टर्मिनल आर्म कुठे जातोय? 4th क्वाड्रंट मध्ये. हा 3 आणि साधारण इथं असणार आहे हा पॉइंट आपला, त्याला आपण डिनोट करतोय P या लेटरने डिनोट करतोय 3 - 4. अँगल स्टार्ट झाला आपला इथपर्यंत असणार आहे आणि हा आपला काय असणार आहे? टर्मिनल रे असणार आहे. अँगल आपला इथून इथपर्यंत असणार आहे. बघा, आता टर्मिनल रे तर मिळाला आपल्याला. आपल्याला काय शोधायचं आहे महत्त्वाचं? फाइंड द ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ एन अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आता इथून एक परपेंडिक्युलर टाकूया आपण x ऍक्सिस वरती. परपेंडिक्युलर ड्रॉ केला, याला आपण लेटर m ने डिनोट करतोय. आता हे अंतर किती असणार आहे? -4 असणार आहे. म्हणजे PMP अंतर किती असणार आहे? -4 असेल. आणि O लेटर इथे दिलं, OM अंतर किती असणार आहे? 3 आहे ना, हे 3 असणार आहे. आणि आपल्याला आता हे अंतर शोधायचंय. हे अंतर किती असणार आहे? कारण का बघा, तर आपण साइन थीटा कसं घेतो? y/r घेतो. ज्या वेळेला युनिट सर्कल असतं, ज्या वेळेला युनिट सर्कल त्याची रेडियस 1 असते, त्यावेळेला फक्त साइन थीटा कसा घेतो आपण? y घेतो. कारण r म्हणजे युनिट आहे, युनिट सर्कल म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही. पण इथं आता हे युनिट सर्कल नाहीये, इथं आपल्याला रेडियस किती ती माहित नाहीये, ती शोधायची. म्हणजे y/r म्हणजे y आणि r म्हणजे रेडियस आणि y म्हणजे y कोऑर्डिनेट. इथे x/r म्हणजे x कोऑर्डिनेट आणि r म्हणजे रेडियस असणार आहे. हे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स माहित आहे. आता यामध्ये फक्त आपले व्हॅल्यूज पुट करायचे. आता आपल्याला x MP म्हणजे काय? MP म्हणजे y आहे माहिती आहे आपल्याला. आणि OM म्हणजे x. y - 4 माहिती आहे. बघा, y -4 माहिती आहे, x 3 माहिती आहे. आता काय माहित नाही आपल्याला? r माहित नाही, रेडियस माहित नाही. रेडियस शोधणार कसं? तर हा ट्रायंगल बघा, ट्रायंगल MOP काय झाला? राईट अँगल ट्रायंगल झाला, कारण आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरसच्या थेरमनुसार r कसा येणार आहे? 3 चा स्क्वेअर प्लस -4 चा स्क्वेअर which is equal to 9 plus 25 60 which is equal to 25 which is equal to 5. r ची व्हॅल्यू कसे येणार आहे? 5 येणार आहे. रेडियस कशी असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. r ची व्हॅल्यू 5 येणार. r is equal to 5. आता आपल्याला y मिळाला, x मिळाला, r मिळाला. व्हॅल्यूज पुट करत जायचं. y ची व्हॅल्यू -4, r ची व्हॅल्यू 5 -4/5. cos थीटा x ची व्हॅल्यू 3, r ची व्हॅल्यू 5. y/x, y ची व्हॅल्यू -4/3. cosec थीटा
r upon y, r ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू -4. sec theta r upon x, 5 upon x ची व्हॅल्यू 3 आणि cot theta x upon y, 3 upon -4. अशा पद्धतीने आपण सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय केले शोधलेले आहेत. क्वेश्चन हाच होता, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तुम्हाला सगळी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू शोधायची. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याकडे 7 आहेत आणि या व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागत होती, y, x आणि r. पॉइंट दिला होता त्यामुळे आपल्याला x आणि y चे कोऑर्डिनेट्स माहित होते, फक्त काय माहित नव्हतं तर r माहित नव्हता. r शोधला कसा तर पायथागोरसचा नियम वापरून. पायथागोरसचा नियम का वापरला कारण आपण इथे परपेंडिक्युलर टाकला. परपेंडिक्युलर टाकल्यामुळे आपण पायथागोरसचा नियम यूज केला आणि हा क्वाड्रंट कुठे गेला हा पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये गेलेला आहे. आपण सेकंड इक्वेशन बघतोय. बघा किती सिंपल एक्झाम्पल्स आहेत. सेकंड क्वेश्चन, if cos theta is equal to 12 upon 13, 0 is less than theta less than pi by 2, find the values of first sin square theta minus cos square theta 2 sin theta अपॉन आहे इंटू cos theta. अजून एक व्हॅल्यू काढायचे सेकंडला 1 अपॉन tan square theta. दोन व्हॅल्यू शोधायचे आहेत आपल्याला. आता बघा दिले काय त्यांनी, cos theta is equal to 12 upon 13. cos theta ची व्हॅल्यू दिली आणि theta कुठे आहे तो पण दिलाय. 0 is less than theta less than pi by 2. म्हणजे आपला theta कुठे असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. म्हणजे बघा 0 is less than theta less than pi by 2 म्हणजे theta आपला गेला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेलेला आहे. चला तर आपण सॉल्व करूया. आपल्याला लेट cos theta is equal to 12 upon 13. आता आपल्याला काय काय व्हॅल्यू लागणार आहेत बघा. cos theta ची आणि sin theta ची लागणार. आता cos theta वरून sin theta शोधायचं. आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे बघा. we know cos square theta plus sin square theta is equal to 1. Therefore sin square theta is equal to 1 minus cos square theta which is equal to, आपल्याला sin square theta sin theta ची व्हॅल्यू शोधायची. cos theta ची माहिती आहे 1 minus 12 upon 13 bracket square which is equal to 1 minus 12 चा square 144, 13 चा square 169 which is equal to 169 minus 144 upon 169 आणि व्हॅल्यू मिळेल बघा 169 upon 4 52 upon 169. sin square theta मिळालेला आहे आपल्याला. therefore sin theta is equal to plus minus 5 upon 13. एक तर प्लस असेल किंवा मायनस असेल. sin theta ची व्हॅल्यू प्लस असेल किंवा मायनस असेल. पण बघा आपल्याला काय दिलं इथं, but theta lies in 0 is less than pi by 2, that is in second quadrant, sorry first quadrant मध्ये असणार आहे. फर्स्ट क्वाड्रंट थीटा कुठे असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात. देयरफॉर sin थीटा इज इक्वल टू 5 upon 13. यामधलं प्लस का मायनस सिलेक्ट करायचं होतं ते आपण इथं असं सिलेक्ट केलं म्हणजे 5 upon 13 येणार आहे. म्हणजे आपल्याला sin ची व्हॅल्यू मिळाली, ही cos ची व्हॅल्यू आहे आणि ही sin ची व्हॅल्यू आहे. आता आपण व्हॅल्यूज शोधू शकतो याची. आणि कशी शोधणार तर व्हॅल्यूज पुट करायच्या. चला तर आपण सॉल्व करूया. which is equal to sin square theta 5 upon 13 bracket square minus cos square theta 12 upon 13 bracket square which is upon
2 into 5/13 into 12/13, which is equal to 5चा square 25/169 minus 144/169 upon 5 into 12 60 60 into 120/169, which is equal to, मी डायरेक्ट आन्सर लिहिते त्याचं आन्सर आहे बघा -119/169. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन सोपं आहे, बेस सेम आहे. मायनस केले की 119 येणार, आणखी 169 कॅन्सल होतील. याचा आन्सर किती मिळालं बघा, -119/169 मिळालेला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन होता यामधला, सेकंड क्वेश्चन कोणता होता बघा, 1/tan square theta, 1/tan square theta. आणि tan square theta म्हणजेच काय, 1/tan square theta म्हणजे cot square theta, करेक्ट. आणि cot square theta म्हणजेच काय, cos theta bracket square upon sin theta bracket square, which is equal to cos theta ची व्हॅल्यू 12/13 bracket square, sin theta ची व्हॅल्यू 5/13 bracket square. आणि याचं कॅल्क्युलेशन केलं आपण बघा, याचं कॅल्क्युलेशन करतोय, कॅल्क्युलेशन येते 12चा स्क्वेअर 149/169 अपॉन 25/169, आणि 169 कॅन्सल होतात, किती राहणार आहे 144/25. बघा 1/tan square ची व्हॅल्यू काय मिळेल 144/25. किती एक्झाम्पल सिंपल होतं बघा. व्हॅल्यूज cos थीटा दिलेली, त्याच्यावर आपण आयडेंटिटी वापरून sin थीटाची व्हॅल्यू काढली, आणि sin थीटावरून आपण काय केलं, sin आणि cos मिळाल्यानंतर आपण दिलेल्या एक्झाम्पल मध्ये व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. ओके, थँक्यू.